अकोला शहराचं ग्रामदैवत श्री राजराजेश्वर भगवान आणि यांचा हा कावड आणि पालखी महोत्सव, या कावड आणि पालखी महोत्सवाचं जेवढं भव्य दिव्य स्वरूप आहे तेवढंच नियोजन अत्यंत महत्वाचं आहे. कारण तेव्हाच एवढी प्रचंड गर्दी आणि कावडदारांचा एवढा उत्साह सांभाळला जाऊ शकतो. खरं सांगायचं तर गेल्या 4 सोमवारपासून आपल्या अकोला शहराच्या या ग्रामदैवतेला एका सोमवारी साधारणतः 80 ते 1 लाखाच्या जवळपास भक्तगण दर्शनाला जात असतात. आणि कावड यात्रेच्या दिवशी तर विचारायलाच नको. या सर्व विषयांवरती चर्चा करण्यासाठी सध्या माझ्यासोबत आहे तर सार्वजनिक पालखी आणि कावड महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय राजेश भारती सर आणि त्यासोबतच शांतता समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट पप्पू मोरवालजी. तुमचं स्वागत आहे सर. सर, मला पहिले तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की किती वर्ष झालेले आहे की तुम्ही आता हे अध्यक्षपद सांभाळत आहात? एक 7 वर्षापासून या सार्वजनिक पालखी आणि कावड उत्सव समितीची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून मी याचं अध्यक्षपद सांभाळतो. बिलकुल. आणि या जे सार्वजनिक पालखी आणि कावड महोत्सवची जी समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून काय काय काम केलं जातं? या समितीच्या माध्यमातून जेवढे काही शिवभक्त आहेत, तुम्हाला कल्पना आहे की अकोल्यातील शिवभक्त हे 18 किलोमीटर दूर जातात आणि तिथून पूर्णा नदीचं पाणी जे आहे पायी पायी अनवाणी पायानी याच्यामध्ये पालखी आणि कावडमध्ये ते मटक्यांमध्ये भरून आणून राजराजेश्वर महाराजांचा अभिषेक करत असतात. आणि असं असताना हा जो 18 किलोमीटरचा जो अंतर आहे हे पार करत असताना त्यांना आधी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. आणि कुठंतरी याला वाचा फुटावी आणि प्रशासनाचं आणि भक्तांचं कुठेतरी व्यवस्थित नियोजन व्हावं, एक दुसऱ्यांशी संवाद व्हावा, या उद्देशानेच ह्या पालखी व कावड समितीची स्थापना करण्यात आली होती. ऍडव्होकेट पप्पू मोरवाल हे आधीपासून शांतता समितीचे अध्यक्ष होतेच आणि यांच्या सहकार्याने आम्ही ह्याची जी आहे सुरुवात करून प्रशासनासोबत बैठकी करण्याचं काम आम्ही केलं आहे आणि त्याचा आम्हाला प्रतिसादही भरभरून मिळाला आहे. नेमकं काय शिवभक्तांना आणि जे प्रेक्षक इथं येतात किंवा जे भक्त पाहण्यासाठी येतात, हा इतका भव्य दिव्य सोहळा आहे की भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पालखी व कावड दुसरे कुठेही नियोजन केलेले नाहीत. पण इथं 82 वर्षाची परंपरेत ह्याला एका मोठ्या यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि असं असताना त्या लोकांना जे आता 4, 5, 6 लाख लोक बघायला येतात नुसता हा सोहळा, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी किंवा त्या निस्तारण्यासाठीच आम्ही स्थापना केली आणि आम्ही प्रशासनासोबत त्याप्रमाणे मीटिंग्स करून त्याचं नियोजन केलं. प्रशासनाने सुद्धा आम्हाला भरभरून यामध्ये प्रतिसाद दिला आहे. पप्पू सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की आता एवढी वर्ष झाली तुम्ही हे शांतता समितीच्या माध्यमातून हे सगळं नियोजन सांभाळत आहात. यावर्षी काय काय नियोजन केलेलं आहे? यावर्षी आपण जे आहे विशेष करून याच्यामध्ये जे आहे माननीय पोलीस अधीक्षक टँडक साहेब व जिल्हाधिकारी जे आहे कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये व त्यांच्या सहकार्याने व आपले जितकेही शिवभक्त मंडळ आहे त्यांच्या सर्वांच्या विचारविनिमयानुसार आपण जे आहे एक लवकरात लवकर आपला जो उत्सव आहे संध्याकाळी 6-7 वाजताच्या आत त्याला एंड करावं. आणि दुसरं म्हणजे यावेळेस आपण पाहिलं असेल की महिलांचा उत्सव खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. महिला आणि लहान मुलांचा विशेष करून आणि विशेषतः आपण पाहिलं असेल की आधी फक्त 4थ्या सोमवारी होत होतं हा उत्सव, परंतु आता श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी हा जो उत्सव आहे हा आपण साजरा करतो. आणि यावेळेस जे आहे काही आपले जे आहे अकोल्याच्या बाहेरचे सुद्धा जे भक्तगण आहे ते या उत्सव पाहण्यासाठी आणि सहभाग घेण्यासाठी आलेला आहे. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की दूरचे लोक येऊन अकोला शहरामध्ये येऊन गांधीग्रामला जाऊन राजराजेश्वर महाराजांचा जल अभिषेक करतोय, हेच यावेळेस विशेष आहे. बिलकुल. राजेश सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय यावर्षी साधारणतः किती पालख्या आणि कावड यांचा सहभाग आहे? पालखी आणि कावड मिळून सुमारे 250 ते 250 मंडळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि ही पालखी आणि कावड उचलणाऱ्या भक्तांची संख्या जी आहे ती 40 ते 50 हजार आहे. अकोला शहरातच नाही तर ग्रामीण भागातील सुद्धा बरेच कावड मंडळ यावेळेस तुम्हाला सामील झालेले दिसतील. आणि याचं जे आहे हे स्वरूप वाढतं स्वरूप आहे. आणि याचं कारण एक आहे, तुम्ही न विचारता मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या कोरोना काळ जर सोडला तर मागच्या 5 वर्षापासून प्रशासनासोबत जी आमची बैठका होतात